गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जनावरांच्या कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी 5,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले यांच्या पथकानं कोहलगाव ते नवेगाव बांध मार्गावर सापळा रचून कारवाई केली। यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH35K 3413 मधून 6 गोवंश जनावरांची वाहतूक करताना प्रमोद बडवाईक राहणार सावरबांध तालुका साकोली जिल्हा भंडारा व पुरुषोत्तम कुंभरे राहणार कान्होली तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा भंडारा यांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 व प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 जनावरे व वाहन असा एकूण 5,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास नवेगाव बांध पोलीस करत आहेत। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।